सुरेलिलामृत या ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे. संपूर्ण ग्रंथ वाचणं जर शक्य नसेल तर किमान 11वा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचं अनुष्ठान केलं तर रुद्र केल्याचं पुण्य मिळतं व त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य तेची जन जय शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे कीर्तन शौनकादिकां प्रति जे रुद्राक्ष धारणा भस्म चर्पिती त्यांच्या पुण्यास नाही मिती श्रीजगती तेची धन्य. जे सहसे रुद्राक्ष तरी धारणा त्यासी वंदिती शक्रादी सुरविण तो शंकरती त्याचे दर्शन घेता तर ती जीवबन. अथवा षोडशे षोडशे दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुरक्षण सुखे माझी एक बांधाव्या पूर्ण शिवस्वरूप भूमिया. त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान असो द्वादश द्वादश मनगती रुद्राक्ष बांधवी आदरी. कंठी बांधावे 32 मस्तका भूमते 24 सहा सहा कर्णी पुण्य विशेष बांधितामध्ये सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाती विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्यकरिता. नित्य रुद्राक्ष पूजन हरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमे पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीरे देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान ब्रह्मचतुर पंडित. प्रजादायाने भूसुर धन्य धन्य भूती राजेश्वर. दात नगे न्याय करी साचार अमात्य थोरे तोच काही. सुंदर पतिव्रता मृदू पासून पूर्वदत्ते ऐसी लाभिजे कामिनी तुत सभात्मे विद्यालग्नी विशेष सुखते भाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता समासीने शास्त्रज्ञ सुरेसपार विशेष सुखते लाभिजे. श्वेता सप्रेम चतुर सावधान वजमान साक्षेती उदार पूर्य काया आरोग्य सुंदर पुलीन पूर्व सुकृते प्राप्त होईल. असा तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मजे तारक नाम निर्भय शिवभक्त निस्तीर्ण सावधान शिवधारी. बाळे होगले सदा प्रेम अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगी दृढ अमंडळ भक्ती सत्यती नावडी. पंचवर्षी देवे कुमार देवीभीती वस्त्रे अलंकार गजमुक्त बाळा मनोहर नाना प्रकारे देवभीती. तमते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्ची सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिव नामावणी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राग प्रधान व्यासिका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. तिभेती पुसवली रुद्राक्ष काढिती नाविती वस्त्रे भूषणे लीलविती ते सर्वची ब्राह्मणांची अर्पिती घेती मागती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत वळी ते न सांडिती आपले व्रत रामप्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. उगवला सुकृतमित्र कळासी आला पराशर सगळे वेष्टित ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो पृष्ठ कल्पायनाचा जनिता त्रिकाळद्वारी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले. वेणी मनुष्य लागती अपार कैसेची पूर्वी होते अजनीचर ते पितृकैवारे समग्र जाणिले सत्य करुणया. जन्मे जे सर्पसत्र केले
ते आस्तिके मध्येचे रामविले, पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. पुनमतीसी जटावुनी क्षणमात्रे, प्रपुसृष्ट केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जरे पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल प्रथा, या लागी भूतार्थ बोलिन आता, कळले पाहिजे गोधारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, खरा आला जाणून. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमन वासी आणती, षोडशोपचारे पूजिते, भावचित्ती शेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राम विलगी करे देऊन, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अणुगात्रे, भाषण करीती कुणाचे. तुंबरी भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गज वाजियानी समग्र, आंध्रावी आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती, बघते दोघे कुमार आनंदी गुरुप्रती, दाखविले तरसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, पैसे तेजस्वी कुमातयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे होता झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समजत, ऐकतुझे सांगत. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम येते. त्या ग्रामीचा तोची पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाप संदर्प, तन्मय भोगले नृत्य करी. जैसा उर्वरा पूर्ण चंद्रे, तैसे तुझवरी विराजे छत्रे, रत्नखचिते याने अपार्य, अत्यापार्य नाही तुझा. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवेरी सदा ध्वळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणे जिजा सर्वदा. चित्ते वसले दिव्य सुवास, हिरण्मय रत्न पर्यंक राजस, चंद्र रश्मी सम प्रकाश, सह्याद्रीची अभय. दिव्य गणवे संयुक्त, अंगी सुगंध विराजित, व मनिषी खिल्लारे भक्त, माझी निजी घरी बदलस. दासदास अपार, हरी माता सर्वात्मे समुदर, जसे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकल्या. जिच्या कौशल्य देखवलं, सफळ सत्य दंडनीती मान, तिचा भोगकाम इच्छेन, समाधी यतींद्र. वेश्या असोरी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशूय उदार बहुत, सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नैवेशी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य नक्षत्रिने शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाचे. याचप मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवीत, कोटिलिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरी. अल्प भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, वाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधली प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, कवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांची सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्व बसते. तिच्या संगती करून, त्यांचे घडतसे शिवभजन, असं तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखवली ते अबला, तन्मय झाली ते देवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास वैसविले रत्नमंचकी,
तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंपनत्याच्या देखिले देखता गेली तन्मय नवे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी भोगोली आनंद घन प्रेम करी तयासी पृथ्वीचे मोदहे कंकण मीही दत्तीचे लक्षणे प्रपूर्ण 3 दिवस संपूर्ण त्यासी तुमती झालेली तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्य प्रभेन आगळे तेजवर्णने मोजाई लिंग देखोनी तेवेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमेळी म्हणून वंदे लिंगाते म्हणून या लिंगाच्या प्रभेविरुद्ध कोटी कंकणे टाकावी उजाळून सौदागरम्य महानंदे लाभून लिंग ठेवी जतनही हे लिंगापाशी माझा प्राण अंगणेती गेले दत्त भोगन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरी मी अवश्य म्हणून ठेविले इत्यादारी नेऊन नव दोघे देती शयन रत्नखचित म्हणतते तिथे पैसे आहे शत्रू घोरे पाहे सदाशिव भक्त ताळावया अभिनव कौतुकचरित्र दाखव त्याच्या आज्ञेवरून मृत्युशाळेशी लागला अग्न जन धावू लागले चपूकडोन एकची हात झाले तिसे सावध करी मनदारी म्हणून अगदी लागला उपलवकरी तेरी उठली घाबरी तमोगातात पटे चितला कैसा माझी उडी घालून पंथपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकटे निधने सोडून गेले पळून बघापती दैत्यशाळा पुष्प झाली समग्र नदे शांत झाला तप्त कर यावरी तसे सौदागर महान प्रती देवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून रक्षस्थळ तेथे बडवून दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे गमरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सुख झाला समीप आला कुंडाच्या अति लागली उदारंग भक्तजन भवे भंग उडी हातली समेत शिवाय ऐसे देखता महानंदा गौराविले सर्व ब्रह्मविंदा कीटविले सर्व संपदा दोष समवेत सर्वधी अश्विशाला मधुशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करीन भस्माल्वी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी देऊन त्रिदेवी चिंतने शिविधान हरहरेश्वर होईन उडी निशंक भातली सूर्यबिंब विधे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमळी दशभुज पंचवदना चंद्रमळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री जय जय वाहे वीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीलकंठ खट्वांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघरला नेसला से आग्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार परवांगी इष्टिले फणीवर दशभुजा विरविती वरचे वरी कंदप झेलित तेवी 10 भुजा पसरवली अकस्मात महानंदेसी झेलुनी भयित उदयकमळी परमात्मा म्हणून दाहदोनी कुप्रसन्न महानंदे बाब वरदान ती म्हणे हे नगर उद्धरेन विमानी बैसली दयाया माता बंधू समवेत महानंदाभिमानी बैसत दिव्यरूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली आविली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी सिन्हा त्रिषा विरहित त्रिशुद्धी बुद्धी कैसी तेथे नाही कामे क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथे ते गोड उदक अमृताहुरे कोटी गुणे जेथे श्रीतरींची गणे अपारे सुरभींची गवत किल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ताकारणे निर्मिणी जेथे उसळता बोलती शिवदास ते प्राप्त होये शिवतयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा ते पावले
ही कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमार दोघे निशेष कुटमर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भारी विभूती चर्चेन त्याची पूर्वपुण्य करुण सुधर्म तारक वजले ते पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्ष डोळस श्री मंजरी लाविती वनितांस करतील तुम्हाती अमात्य सहिते भद्रसेन गुरुसी घाली लोकांगण म्हणे इतकेन विधान्य पुत्रोत्तरी जन्मला भद्रसेन बोलत पुढती ते राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या भगत करिता नवस वेगळाती पुत्र आम्हास परम प्रियकर राजस प्राणाहुनी आगडे बघू तुमच्या आगमने करून स्वामी मध्ये समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वापेल दुःख हे सभा चपळीत दुःखांडवे पडेल प्रत्यय सदृश बोलावे वचन मातरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषामून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असे का जाणपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाची राम ऐकता धरणीसी मूर्छाई पडिला अमात्यांसहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळेने अंतःपुरी सकळ पावी आकांत तरी आक्रोशी करून हाहाकार वक्षस्थळ पुती नृपवर्य मग रायासी पराशर्य सावध करून गोष्टी सांगी नृपश्रेष्ठा न सोडी धीर्य ऐक एक सांगतो विचार जयी पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते नवता मायामय विकार केविल ब्रह्ममय चाचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूया ते ध्वनी माया सत्य तेथे जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकारभूत शिव इच्छे करूया सत्वांशे निर्मला पीतवसन रजांशे सृष्टिकल्पा दुर्गुण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्यंत पदविता उदिसी म्हणे सृष्टिरची पूर्ण येरू मध्ये नाही ज्ञान मग शिवे तया लागून काही वेद उपदेशिले प्रभू वेदांचे सार पूर्ण तुम्हा हृदयाध्याय परम पावन त्यापुनी विशेष विज्ञान अनंतही असेना प्रमित करी हा जतन त्यापुनी आणिक नाही साधन हा रुद्राध्याय श्रीरूप म्हणून श्री शंकर स्वयंनी हा रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती तव कमलोद्भव एकांती दत्तपुत्र सांगी रुद्र हा मग सांप्रदायी ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्या अन्न नसेचे जेव्हा अध्याय जपे संपूर्ण त्यातून दर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे देव इच्छिती जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम पिंकर ते हिंडू लागले नव यमे विधी लागी पुसोन अभक्त कृत्या निर्मली दारुण तिने कुतर्कवादी होती लक्षून त्यांच्या हृदय संकरले त्यांचे मत्सर्य वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जावोनी यमपुरीचे भांडती पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नानारी ते वासना करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष परगण ऐसे भवती जे त्या लागून आंगती घालावे रुद्राध्यायी रावणे यांसी कुंभी पापी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी मृत्यूय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावळी अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होई साथ अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषेचन पुत्रापरी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण
सोनी पाया करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण तत्पद बोली बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भये शोक रक्षे त्यापासून तरी तुला आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सगळे जे आहे ते ब्राह्मण आणि ते सांगची ते बोलावून आताची आणि तो आरंभ नगर सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण याच ध्यानयुक्त पडून गुरुपासून झियाली परदारा आणि परधन ज्यांचे वदनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलेला प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य साधव न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ जे आणले वापरती लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून मंत्र स्थापिले लग्निके सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जुंबले ब्राह्मण अनुष्ठान मांडले शास्त्र संख्या झाली विविध सातवे दिवशी मध्यान्ही आला चंडांशी मृत्यू समये येता धरणीसे बाळमूर्छित पडलेला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन रातले समस्त परम घाबरला नृपनाथ हृदेत नाभिकारा हृदयदेप शिंपवन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तनेची सांगत एक काळ पुरुष थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर वित्ताळदारा भयंकर नेत्र खतुरांगा सारिके तो बगे घेवली जात असता चौघे पुरुष भावनी आणि तत्वता पंचवदन दशविजय त्यांची साम्यता कमळभवानी नसे ते तेजे जैसे गवस्ती दिगंततम संहारिती तस्व अंगे व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आहे ते महाराजे येऊन मध्ये सोडविले तोडोनी बंधन या काळपुरुषापाशी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तरे भद्रसेन करी जय जयकारे ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्री नेत्री आले सांगी रुमांचे दाटले मग विप्रचरणे गडबडाले शिवनाम वर्जत तये वेळे देवसुमने वंशती अनेक वाद्यांते गजर डंका गरजे अवघात थोर मुखद्वयाची महाफिस्वर मृदंगवाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर समया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नाद न बाये नभोदरी असो भटेचे न यावरी विधियुक्त न करीतसे षड्रसांत शोभवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत अहोमी अर्पी ब्राह्मणांची दक्षिणेला दी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुतुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे त्याची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांगितली ठाई ठाई ब्राह्मण बेती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येते सुगंधवनी ती काशे क्षेत्रावरी स्वर्धुनी श्वेतोत्तले मृणाली रमणलिंग अर्चली ते निर्देवासी सापणे चिंतामणी ते क्षितापुणी क्षीराप्रिये धावणे तैसा कमले नंदन पेक्षणे नारदा पातळे पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कयादुहृदय रत्न ते शिष्य याचे त्रिभुवनी जाण का सर्वाती जे चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दश विद्या परतलमळ ज्याचे स्वरूप पाहता केले नारायण तरापी ते कमळभवांड मैडोली पुनःसृष्टी करणार मागतोली अन्नावर विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुले तेथुक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत विजय अग्नी दक्षिणाग्नी दार्भपत्य आहवनी ठाकली देखता पराशरादि सफळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धानोनी धरिती चरण ब्रह्मानंदी संवळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारदमुनी राम उभा ठाके परे देणेनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टातो त्रिभुवनी गमन तुझे सर्व
काही देखील ती सांगणं अपूर्व. नारदमुळे मार्गी येता शिव तचवे देखिले. वसविजे पंचवदन तिहे मृत्यूनेला बांधवलं. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण पुत्रानुष्ठाने धरा केले. तव पुत्र रक्षणार्थ तेवेया शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. माझे देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसित ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करील आणि तो होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझे ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता. पैसा आणि तो होतासी. मग चित्रगुप्तापसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूशून्य दंडांतरे थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी समज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टीवत. मग उभा ठाकूने कृतांत पर जोडोनी स्तवन करीत. ते अपर्णाधय विमनद जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली डोळणी. आणि प समस्य रुद्र करुणी रथोत्सव करीतसे. सतरुद्रे करता निशेष सतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्देश तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तेथे तरती बघुत. असे यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. कौशविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. 10 शत कपिला दानव ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष्य भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्मभूती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता दंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान की निर्धारे. मग तो राव भद्रसेन शिवाय पुत्रासी राज्य देऊन. राज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसविली प्रेरित राव प्रधान नेले मिरवीत. विधी लोटी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासी पावून रागिले श्रीरूप बोलून. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय परिद्यानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न. विषाच्य बाधा रेव दारुण बाधूच सर्वथारी. येथे जे मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. ते निंदित चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्याची प्रसवली वांझी झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्याची संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपुल्या प्रभासी न आणावे. आपण त्याच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे जे सुशी असपद्र. जे प्रत्यक्ष बक्षितो विषय जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य नित्य केल्याचे पुण्य. त्याचे श्री अनुदिन ब्रह्मज्ञ प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज निलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जे जगनानंद नीलकंद अखंड कालत्रय. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सद्गुण अखंड 11ाध्याय घडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.